हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 7 सप्टेंबर 2024 या दिवशी वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे श्री गणेश चतुर्थी। गणेश उत्सव ज्याला गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं तर हा एक अत्यंत चैतन्यशील आणि आदरणीय उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या बाहेर इतर भागांमध्ये सुद्धा साजरा केला जातो। तर हा एक शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवितो आणि भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी ही श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर या दिवशी गणेशाची स्थापना करून 10 दिवसांचा गणेश उत्सव हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। तर गणेश चतुर्थी पासून 10 दिवस गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या काळामध्ये गणपतीची सेवा पूजा उपासना करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। त्याचप्रमाणे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे नकारात्मक शक्ती, पितृदोष, अडचणी, शत्रुबाधा, करणेबाधा हे दूर होऊन 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील। त्याच प्रकारे सर्व काही तुमचं मनासारखं होईल आणि असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा उद्या श्री गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर उद्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येतात। गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील अनेक दोष अडचणी या नष्ट होतात। जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते तेव्हा आपण गणपती बाप्पांची मनोभावे प्रार्थना करत असतो की आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे, कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न येऊ देऊ नको, कुटुंबाची प्रगती होऊ दे आणि तुझा नेहमी आशीर्वाद हा आमच्या कुटुंबावरती राहू दे, अशी आपण मनोभावे प्रार्थना गणपती बाप्पांना करत असतो। आणि म्हणूनच या दिवशी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं खूप महत्त्वाचं आहे। तर या दिवशी आपण बाप्पांची स्थापना करणार आहोत, घरामध्ये पूजा करणार आहोत। तर अशा वेळेला आपल्याला त्या पूजेचं फळ मिळण्यासाठी आपलं शरीर हे सुद्धा शुद्धीकरण होणं तितकंच महत्त्वाचं असतं। कारण प्रत्येक व्यक्तीला थोडेफार दोष हे लागलेलेच असतात। जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागलेले असतात तर अशा वेळेला आपण कितीही पूजा केली, कितीही उपाय केले तरी सुद्धा त्या उपायांचा आणि त्या पूजेचा फळ हे आपल्याला मिळत नाही। आणि म्हणूनच जेव्हा विशिष्ट तिथी येते तेव्हा त्या तिथीवरती विशेष स्नान करून आपण जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते। जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा तुमची कोणतीही गोष्ट एखादी मनासारखी घडत नसेल, नेहमी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, जर तुम्हाला कोणी दोष लावलेले असतील, जसं की तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल, तुम्हाला काही पितृदोष लागलेला असेल तर सतत तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात किंवा शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, मग ते शत्रू घरातले असतील किंवा बाहेरचे असतील किंवा शत्रूचा तुम्हाला नाव माहिती असेल, पण अशा एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील तर ती व्यक्ती आपल्यासमोर नको नकोशी वाटू लागते। तर पहा आपल्याला काय होत असतं, तर या शत्रूपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे। पाणी काढल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य। आता पंचगव्य हे सर्वांनाच माहिती आहे, आपल्याला गायीपासून हे पंचगव्य मिळत असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। जेव्हा आपण हे पंचगव्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा सुद्धा पूर्णपणे पवित्र आपण होत असतो। आपल्या हातून घडलेली वाईट कर्म, पाप ही संपूर्णपणे नष्ट होतात आणि म्हणूनच तुम्हाला अगदी थोडंसं पंचगव्य हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता पंचगव्य म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की काय असतं। तर पहा पंचगव्य हे आपण धार्मिक कार्यामध्ये जसं की पूजा असेल किंवा शुभ कार्य असेल तर त्यामध्ये आपण अवश्य वापरत असतो। तर हे पंचगव्य गायीच्या 5 गोष्टींपासून तयार होत असतं, ज्यामध्ये गायीचं दूध, दही, तूप, लोणी, गोमूत्र आणि शेण यांचा समावेश असतो। तर हे पंचगव्य तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं
आवर्जून सुद्धा तुम्ही आणू शकता। तर हे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा संपूर्ण अंगाला तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ। तर उद्या शनिवार आहे, शनिवारी गणेश चतुर्थी आलेली आहे आणि जेव्हा आपण चिमूटभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला प्रखर पितृदोष हा आपला नष्ट होतो। त्यामुळे थोडेसे काळे तीळ आणि हे पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचा जो प्रभावी मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर हे स्नान करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आपल्याला ठेवायचे नाहीयेत। सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून तुम्हाला हा प्रभावी एखाद्या मंत्राचा गणपती बाप्पांचा जप करायचा आहे आणि हे स्नान तुम्हाला करायचं आहे। हे स्नान केल्यामुळे संपूर्ण शरीर हे आपलं पवित्र होतं, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपली नष्ट होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला सुरुवात होतात। गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच तुम्हाला हा एक उपाय उद्या नक्की करायचा आहे। घरातल्या सर्व व्यक्तींनी करायचा आहे, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सुद्धा सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। त्याचबरोबर स्त्रियांनी सुद्धा याच पद्धतीने स्नान करायचं आहे, कारण दोष हे फक्त पुरुषांनाच लागतात, लहान मुलांना सुद्धा लागतात आणि स्त्रियांना सुद्धा लागत असतात। तर अशा वेळेला आपलं शरीर हे पवित्र असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषाने जोपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये होत नाही तोपर्यंत तुम्हाला व्रत करायचं आहे। घरातला जो कर्ता पुरुष असतो तर त्या पुरुषाने हे व्रत करावं, म्हणून तुम्ही सुद्धा उद्याच्या दिवशी नक्की हे व्रत करा। घरातल्या एका व्यक्तीने हे व्रत केलं तरीही चालेल किंवा नवरा आणि बायको या दोघांनी सुद्धा मिळून हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला हे व्रत मात्र आवर्जून करायचं आहे। आणि हे व्रत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करून झाल्यानंतर तुम्ही सोडू शकता। नसेल तुम्हाला सोडायचं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे व्रत सोडू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्नान करायचं आहे आणि ही एक गोष्ट आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर चला, झालेली सेवा ही मी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।